तुझ्या या अपराधास क्षमा नाही, उलट तू शासनास पात्र झाला आहेस. ओम ओम चांगदेव ओम सिद्ध योगीराज ओम हजरण साहेब. तुझी जीवा मी आता कायमची काढून घेतली आहे. आता जग आयुष्यभर असाच. मूढ बुद्धी नालायक माणसा, तुला क्षमा नाही. अधर्माची कास धरल्यावर काय होतं हे कळायलाच हवं, तुलाही आणि इतरांनाही. आज तुझी अशी गत केलीये की मृत्यू समयी तुला पाणी मागणंही शक्य होणार नाही. ज्ञानेश्वराला सहाय्य करणाऱ्या प्रत्येकाची आणि स्वतः ज्ञानेश्वराचीही हीच गत होणार आहे. जाऊन ओरडून सांग अख्ख्या ग्रामाला. अर्थात तुला तेही शक्य होणार नाही. असंच तडफडत राहशील तेव्हा तुला कळेल की तू काय गमावलंयस ते. दादा, ज्ञानदादाचा अमृतानुभव मला इंद्रायणीच्या जलासारखा भासतो. शांत, निर्मळ आणि नितळ. ज्याच्या सहवासात आलं की त्याच्या भव्यतेने अवाकही व्हायला होतं आणि आईने प्रेमाने मिठी मारल्यासारखं शांतही व्हायला होतं. खरे तुझं मुक्ते, पण अजून एक साधर्म्य आपल्या इंद्रायणीमध्ये आणि ज्ञानाच्या अमृतानुभवात. कुठलं? दोघांचाही नीटसा थांग लागत नाही. थांग लागल्याचा भास होतो पण थांग लागत नाही. ज्ञानाचा अमृत अनुभव त्याच्या अंतरंगासारखाच आहे, अथांग. काय झालं दादा? मी काही सहाय्य करू का? मुक्ते, त्यांची बोलण्याची क्षमता दुर्दैवाने नष्ट झाली, पण व्यक्त करण्याची नाही. माणसाला काय म्हणायचंय हे त्याच्या वाणीच्या आधाराशिवायही समजू शकतं. केवळ मनी करुणेचा झरा असायला हवा. दादा, यांची अशी अवस्था का झाली असेल? जन्मता असेच असतील की कुणी काही केलं असेल? वेदनेने मन हेलावून जाणं हे संवेदनशील मनाचं लक्षण असतं. पण केवळ एवढंच पुरेसं नाही मुक्ते. हळवेपणाने आपण बलवान व्हायला हवं, दुर्बल नाही. सहानुभूतीच्या 4 आसवांपेक्षा सहाय्याची एक कृती अधिक उपकारक असते. सांग, करू शकशील ह्यांचं सहाय्य?
दादा बाबा दादा हा तुम्ही मला बरं केलं. नाही, बरं त्याला करावं लागतं ज्याची प्रकृती बरी नसते. व्यक्त होण्यापासून किंवा कुठलीही स्वाभाविक कृती करण्यापासून आपल्याला इतर कुणीही थांबवू शकत नाही, पण तरी त्यात अडसर निर्माण होतो. कारण आपल्याला असं वाटलेलं असतं की आपण ती करू शकत नाही. बहुतांश वेळा माणसाच्या शरीराला अपंगत्व येतं, कारण मुळात मनाला अपंगत्व आलेलं असतं. माणसाच्या विचारांना मर्यादा असतात, विधात्याने त्याला दिलेल्या ह्या देहाला नाही. मी केवळ आपल्या जिभेत असणाऱ्या बळाला नव्याने जागृत केलंय. लय उपकार झालं तुमचं. माझ्यावर आभार कोसळलं होतं. घरी जाऊन बायका पोरांना काय सांगणार होतो, आणि आयुष्यभर असंच राहायला लागलं असतं तर. बाबा काय हे दिव्यच म्हणायचं. पोरीनं वाचा दिली माणसाला. उरलेलं समजा आयुष्य हे असं कसं काढायचं हे समजायला झालतं. बर तुम्ही दोघं ज्ञानेश्वरांचं भावंड ना. तुम्ही त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, आणि तुम्ही त्यांच्या दाखवली बन मुक्तबाई ना. तुम्ही मला फक्त दर्शन दिलं नाही, तुम्ही माझी वाचा मिळून दिली मला परत. धन्य झालो मी, धन्य झालो. म्हणजे जन्मतः आपण असे नव्हतात. अवचित ही आपत्ती आपल्यावर कोसळली. कशी? त्या योग्यामुळं. कोण योगी? तो चांगदेव महाराजांचा शिष्य. मला काही त्याचं नाव ठाऊक नाही, पण मी फक्त ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणत होतो. तुझी जीवा मी आता कायमची काढून घेतली आहे. आता जग आयुष्यभर असाच. म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या ओव्या ह्या केवळ ज्ञानाच्या होत्या, म्हणून त्यांनी तुमची जिव्हा हरवून घेतली. होय. मला त्याला भ्या वाटतंय. त्या चांगदेवांचा शिष्य एवढा कोपिष्ट असेल तर चांगदेव कसे असतील. आणि त्यांना तुमच्याबद्दल आणि ज्ञानेश्वरांबद्दल एवढा राग असेल तर. क्रोध हे माणसाने स्वतःच्या भोवती निर्माण केलेलं कवच असतं, कारण त्याच्या ठाई सत्य स्वीकारण्याचं सामर्थ्य नसतं. ते सामर्थ्य निर्माण केलं की क्रोधाचाही नाश होतो. चांगदेव अपार ज्ञानी आहेत, पण त्या ज्ञानाभोवती अहंकाराचा मळब निर्माण झालाय. चांगदेवांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने हे विश्व प्रकाशमान होईल, परंतु त्याआधी हे मळब नाहीसं व्हायला हवं. आणि एक ना एक दिवस हे नक्की होणार. ते कसं? काळाच्या उदरात साऱ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. आपण केवळ थोडीशी वाट पाहायला हवी. सोपाना, काय झालं? दादा, अरे गुरुदादा आणि मुक्ता अजूनही आलेले नाहीयेत. इंद्रायणीवरून पाणी आणायला इतका अवधी नाही ना रे लागत. सोपाना, अरे काहीतरी कारण असल्याशिवाय ते इतकी रेंगाळणार नाहीत एवढं मात्र खरं. त्यांच्यावर कुठलं अरिष्ट तर आलं नाही ना, असंच वाटतंय ना तुला? अरे आपली मुक्ता, तिच्या ठाई तर दिव्यत्व आहे. ती तर चितकला म्हणजेच वीज आहे. निसर्गाचा वरदहस्त आहे तिच्यावर. आणि राहिला प्रश्न गुरुदादाचा. अरे योगीराज चांगदेवांच्या ठाई जितक्या सिद्धी आहेत तितक्याच किंबहुना त्याहून अधिक श्रेष्ठ सिद्धी त्या गुरुदादाच्या ठाई आहेत. परंतु त्याने त्याचं कधीही प्रदर्शन मांडलं नाही, आणि ते तो मांडणारही नाही. ही अवघी सृष्टी त्याच्याच अंकित आहे. मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक एवढंच नाही
तर हे फुलपाखरू सुद्धा. दादा, जसे हे सारे जीव आपल्या गुरुदादाच्या अंकित आहेत, अगदी तसंच तू सुद्धा पंचमहाभूतांना वशीभूत करू शकतोस, हे ठाऊक आहे मला. परंतु सोपाना, निसर्ग नियमाबाहेर जाऊन वागायचं नसतं. हाच तर मनुष्याच्या जीवनाचा संकेत आहे. प्रत्येक जीवाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. दादा, तुझ्या अशा उदात्त विचारांमुळेच या साऱ्या जीवांना तुझा लळा लागतो. त्याशिवाय तुझ्याकडे धाव घेणार नाहीत ते. दादा, अरे ही भिंत एकाएकी प्रकाशमान झाली. कारण या भिंतीतही चैतन्य असेल. सोपाना, अरे या भिंतीचं आणि आपलं नातं फार जुनं आहे. आपल्या आईबाबांना जेव्हा ग्रामण्यात टाकलं तेव्हा त्यांनी ही भिंत उभारली. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी आणि आपण आपली ही कुटी पुन्हा पुन्हा बांधली. परंतु ही भिंत मात्र जशीच्या तशी राहिली. आपल्या आईबाबांच्या स्मृती आहेत या भिंतीत. आणि आपण लहानपणी सुद्धा या भिंतीवर किती खेळायचो, आठवतंय ना? हो, आठवतंय. आणि एक प्रसंग तर चांगलाच आठवतोय. आपण अगदीच लहान होतो. या इथेच मी मुक्ताला घेऊन बसलो होतो. आणि आपली मुक्ता, ती तर अगदी बोबडे बोल बोलायची. का कशी, पण ती अचानक माझ्या हातून सुटली. साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आणि पाहतो तर काय, तू तिला अगदी अशी अलगद झेलली होतीस. आणि आपली मुक्ताबाई जणू काहीच झालं नाही अशी पाहत नुसती हसत होती. पण दादा, हा फुलपाखरांचा थवा असा अचानक भिंतीत. सोपाना, अरे फुलपाखरं अल्पायुषी असतात. परंतु त्यांचं अल्पदर्शनच समोरच्या जीवाला उल्लसित करून जातं. अरे पण दादा, ही भिंत तर इथे कधीपासून आहे. खरंय, परंतु या भिंतीचं अल्पदर्शनच लोकांना पुढे जात राहण्याची चिरकाल प्रेरणा देत राहील, असा भगवंताचा संकेत असावा. दादा, मी समजलो नाही रे. कळेल, योग्य वेळ आली की कळेल. विसोबा शास्त्री, ठिणगीचा विस्तव आणि विस्तवाचा वणवा होऊ लागलाय. त्या ज्ञानाच्या गीताभाष्यासारखीच या अमृत अनुभवाची कीर्ती देखील सर्वदूर पसरू लागलीय. या गीताभाष्याच्या वेळी तो आनंदित नव्हता म्हणून आपण फारसं काही करू शकलेलो नाही. पण आता अमृत अनुभवाच्या वेळी तो इथे आनंदित आपल्या नाकावर टिचून कथन करतोय. या कार्ट्याला गांभीर्यानं घ्यायला हवं शास्त्री. अहो, त्याची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागलीये. लांबून लांबून माणसं त्याचं कथन ऐकायला येत आहेत. शांतम पापम, शांतम पापम. या कार्ट्याला माणसांची मानसिकता अगदी व्यवस्थित समजलेली आहे. आणि माणसं तरी काय काय त्यांची बुद्धी. आपल्याकडे एखाद्या अवघड समस्येचं सुलभ सोपाचं उत्तर आहे म्हटल्यावर लागले त्याच्या नादाला. मग ती उत्तरं कितीही बिनकामाची, तात्पुरती, निरुपयोगी असतील तरी चालेल. हे असंच होत आलेलं आहे आणि असंच होत राहणार आहे. शांतम पापम.
पण मग आपण आता करायचं काय? अहो शास्त्री बुवा, घात झाला. काय झालं? अहो आज पातूर तो ज्ञाना आणि निवृत्ती जे काय ते दिव्य करायचे ते ऐकलं होतं आपण, पण आता मुक्ताने बी करून दाखवलं. काय करून दाखवलं? अहो तिने त्या वाचा गेलेल्या माणसाची वाचा परत मिळवून दिली आणि तो माणूस धडा 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 बोलायला लागला. मी आम्ही बघतच बसलो. काय? छे 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 छे, केवळ अशक्य आहे हे. आणि त्या कार्टीसाठी तर नक्कीच. तिच्या वयामध्ये एवढं मोठं दिव्य, केवळ अशक्य. अहो स्वतः त्याचा अंगदेवाच्या पट्ट शिष्याने शाप दिला होता. मी पाहिलं. आत्ता बोला. शांतम पापम शांतम पापम. उभा का? निघ निघ म्हणलं. ग्रामजोशी म्हणजे ही चिमुरडी कार्टी त्या महायोगी चांगदेवाला वरचढ ठरली तर. शांतम पापम शांतम पापम. नाही 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 नाही, ग्रामजोशी असं घडता कामा नये. त्या कार्ट्यांचा नायनाट व्हायलाच हवा. हो पण कसा? मानवाचा नाश करण्याचे दोन मार्ग असतात ग्रामजोशी. एक त्याचा जीव घेणे आणि दुसरा त्याच्याबद्दल अपकीर्ती निर्माण करणे. पण त्यासाठी आधी त्या कार्ट्यांच्या दिशेने येणारा कीर्तीचा ओघ थांबवायला हवा. आपण यासाठी कमी काय यत्न केले, पण या कार्ट्याच्या जीवेला आपण काही आवर घालू शकलो नाही. सहाय आत्मविद्येचे करावया पणवेचे, गोमटे काय शब्दाचे एक एक वानू. गुणीजन हो, भगवंताने आपल्याला वाचा दिल्यामुळे आपल्यावर किती मोठे उपकार केलेत. इतर कोणत्याही प्राण्याला हे वरदान प्राप्त नाही. आपण मात्र बोलून एकमेकांशी संवाद साधू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. यामुळे आपलं जीवन किती सुकर झालंय. वाचा असल्यामुळे आपण मुळाक्षरांचा उच्चार करू शकतो. आता हेच बघा ना, प्रत्येक वेळी आपल्याजवळ भगवंताची मूर्ती असेलच असं नाही, परंतु ग्रंथ, पोथ्या यांना आपण देवा इतकंच मानतो. त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. ते त्यात लिहिलेले शब्द, रचना आणि विचार यांना प्राप्त झालेल्या देवत्वामुळे. त्यामुळे शब्दांचं महत्व हे निर्विवाद आहे. ज्ञाना, अरे शब्द एवढे महत्वाचे कसे काय असतात बरं? मी आता बोलताना कधी विचारच करीत नाही. जे ओठी येतं ते बोलत राहतो बघ. आणि मग त्यामुळेच कधी कधी अनर्थ बी होतो. काय रानबा? म्हणून मी रानबाला सांगत असतो बरं, की बोलताना जरा जपून बेतानं बोलत जा. अगदी खरंय सहदेव काका. असा अनर्थ होऊ नये म्हणून शब्द वापरताना अतिशय काळजी घ्यायला हवी. ज्याप्रमाणे धनुष्यातून निघालेला बाण हा परत घेता येत नाही, त्याप्रमाणेच वाणीतून निघालेल्या शब्दाचे शब्द जसा मायेने फुंकर घालतो, अगदी त्याचप्रमाणे तो काळजावर खोलवर घाव घालू शकतो. म्हणूनच कोणाविषयी सुद्धा वाईट बोलण्यापेक्षा आपण हरिनाम घ्यावं. हरिनाम हे सुवर्णापेक्षाही मौल्यवान असतं. कारण सुवर्णालाही मर्यादा आहेत. एक ना एक दिवस ते समाप्त होणार आहे. परंतु हरिनामाचं तसं नाही. ये जन्मीच काय, तर पुढील जन्मी सुद्धा हरिनाम आपल्याला सन्मार्ग दाखवत राहतं. आपण मात्र धन, सुवर्ण याच्या हव्यासात आणि मोहात अडकतो. किती सहज आणि सोप्या शब्दात पटवून देतोस र बाबा.
आजवर म्या वेगवेगळ्या विद्वान संत महंतांची निरूपण ऐकली ती, पण बऱ्याचदा समजी डोसक्यावरूनच गेली बघ. काय बी समजली नाही, नुसती आपली मान डोलवत राहायची. मीही अनेक ग्रंथ वाचले, त्यांचा अभ्यास केला, पण जेवढं सोप्या शब्दात तू समजावून सांगतोस तसं सांगणं मलाही जमणार नाही. शब्द हेच धन, शब्द हीच संपत्ती, आणि त्या संपत्तीचा तू अधिपती आहेस ज्ञाना.